नमस्कार मित्रांनो, मी कोकणी शुभम आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, बरेच दिवसांनी ब्लॉग चालू केला आहे. नाही तर आपले मिनी ब्लॉग येत होते. तर सकाळचे 10:30चा टाईम झाला आणि आज रविवार आहे आणि आपल्याला आज तलीमध्ये किराणा माल आणण्यासाठी जायचं आहे. आपलं सर्व आज भरपूर काय वस्तू भरायच्या आहेत आणि आपल्या रूमवरती ना नवीन एक मेंबर येणार आहे. तो आता आला असेल अर्ध्या रस्त्यामध्ये, त्याला पण आपल्याला घ्यायचा. तो आता डायरेक्ट गोगरला जाणार आहे. आम्ही आता तलीला चाललो आहे. आता इथं आम्ही आता धोपाई फाट्यावरती आलो आहे. तिथून आम्ही डायरेक्ट आता तलीवरती जाणार आहे, कारण तलीवरती आपला स्वस्त माल भेटेल सर्व. तर मित्रांनो, चला बघा, माझ्या पाठीमागे समीर आहे, मी आहे आणि आपला इथं कॉलेजचा मित्र म्हणजे ITIचा मित्र इथे दुसरी रूम घेऊन राहतो, तो सुद्धा येणार आहे. त्याला पण घ्यायचा सर्व किराणा माल. तर मित्रांनो, चला जाऊया आपण आता तलीवरती. तर मंडळी, आता आपण फायनली आलो आहे धोपाया फाट्यावरती आणि इथं बघताय आपल्याला ह्या रोडला जायचं आहे. आणि इथून आहे धोपावी जेटी 7 किलोमीटर, शृंगारतली आहे 13 किलोमीटर, चिपळूण आहे 49 किलोमीटर, पवार साखरे आहे 4 किलोमीटर, पालपेन आहे 10 किलोमीटर आणि मार्गतामन आहे 25 किलोमीटर. हा डायरेक्ट रस्ता जातो आहे शृंगारतली चिपळूणच्या इकडे आणि हा रस्ता जातो आहे गोगरच्या इकडे आणि हा रस्ता जातो आहे अंजनवेलच्या इकडे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओला कंटिन्यू राहा. चला बघूया पुढचा एक्सपिरियन्स कसा असेल. ते आपला मित्र पण आला सिद्धू. जाऊया आता तलीत, पटकन वडा भेटेल त्याच्याने. बघूया एसटी तिथे गेली धोपावे, रत्नागिरी धोपावे गेली. आता बघू कुठला वडा भेटते का, नाही तर बस कुठले भेटते का. हा इकडे आपला समीर आहे, आपला मित्र सिद्धू आहे. चला, तुला पण काय किराणा घ्यायचं आहे का? अच्छा, नवीनच आहे ना, बघूया किराणा. हां बरोबर बरोबर. तुझं गाव कोणतं? दापोली. दापोली. तुझं नाव कसं आहे? सिद्धेश मुलूक. सिद्धेश मुलूक, दापोली. दापोलीतला मित्र आहे आणि इकडं गोगरच्या रानवी गावामध्ये राहायला आलेला आहे ITIसाठी. बऱ्याच टायमानंतर मित्रांनो आपल्याला रिक्षावाडा भेटलेला आहे आणि रिक्षावाडामध्ये आम्ही चाललो आहे आता तलीमध्ये. बघा हे काय आहे हो? खेकडे पकडायचं आहे का? अच्छा, त्याला काय बोलतात त्याला? गडदा बोलतात का? अच्छा, हा, याच्यात खेकडा गेला की फसतोय. मित्रांनो बघताय, कोहिनी पाहायला मिळते आपल्याला. कोहिनी विकायला बसलेले आहेत हे आजोबा. हा, आमच्याकडे याला कोहिनी बोलतात. हा कोहिनी ना, बरोबर ना, आमच्याकडे कोहिनी बोलतात त्याला. हा, काय गडदे पण बोलतात. क्वालिफिकेशन प्लस युअर डिप्लोमा दॅट विल बी पॉवरफुल सिलेक्टेड इंडिव्हिज्युअल. हॅलो, आणि टू बिकम देर आर 3 लाईन्स ॲज लाईक द आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. आउट ऑफ देम आर्ट्स इज द बेस्ट वे टू बिकम द ग्रॅज्युएट. हॅलो, खूप शिक्षण झाले तुमचं आजोबा? किती शिक्षण झाले तुमचं? थोडंसं आहे. किती तरी? हे पोलीस स्टेशन असतो, त्यांचं असू दे, ठेकेदार साहेब असू दे, कुठले असू दे, माझ्याकडे धनंजय कुलकर आणि जिल्हा कलेक्टर हे बघा किती कार्यालयामध्ये. अच्छा, शिक्षण किती झाले तुमचं आजोबा? साधे पिकाचं माझ्या कॉलेजमध्ये कधीतरी. तिकडूनचा कसा एखादा नौका असेल तर पडतो, असं या ड्रेसवर जातो मी त्यांना फाईट करतो. 200 रुपये. 200 रुपये जोडी की? तुम्हाला जोडी कसं एक का? एकाची 200 रुपये का किंमत? अच्छा 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 अच्छा, बांबू 50ला भेटतो. बरोबर मग हे घोटावं लागतं. बरोबर बरोबर. हो, नाही माहिती, आम्ही पण बोलतो या कोयन्या. बोलतो माहिती आहे. किती तरी आज आता किती विकल्या? किती विकल्या तरी? 7-8 विकले. 7-8 विकल्या नाही? 7-8 विकली. आणि आता दिवाळी सीझनला ह्याच्यामध्ये खेकडे भरपूर गावतील. आता पण गणपती 2च उरलेत. 7-8 विकली. मला वाटतं आणलं होतं 10 होते, आणले नसतील. तर मंडळी, आता आपण मालानी मार्टमध्ये जातोय खरेदी करण्यासाठी.
चला बघूया काय काय खरेदी करायची आहे ते तुम्हाला मी दाखवतो थोडं. काय सोयाबीन मोठी आहे, ही महाग असणार आहे. हा पुढा पुढा 48. हा? 500 ग्रामचे हे असते. 500 ग्राम अर्धा किलोचे ते अर्धा किलोच्या ह्या की बघ हे आहे ना. इकडे भाऊ लिस्ट बघतोय आणि आम्हाला सर्व सांगतोय. आणि आतापर्यंत एवढी खरेदी झाली आहे. हलत नाही हलत कुठं हा तेल पिशवी यायचे ना. ही बघ तेल पिशवी कुठे लवकरच घे, दोनच घे डायरेक्ट. आता ते कॅन्सल केलेलं आहे आणि बघा सोयाबीन तेल घेतोय. 122 घेतो. 122 सोयाबीनच घेऊया, 2 घेऊया. कॅन्सल करूया. आता मंडळी आपल्याला मसाला घ्यायचा आहे. मसाला मटण करायचं आहे. तर मटन मसाला या चिकन मसाला इकडे ह्या चिकन मसाला घे. हाच घे चिकन मसाला हा घेऊया आपण. हा किती वाला बघ चिकन मसाला. हा मोठा आहे ना. हा 195 रुपये है ना. तर मंडळी फायनल आपला बघा किराणा एवढा झाला आहे. सर्व गॅस भरलेलं आहे. गॅसचा लायटर आहे. बरंच काय काय घेतलेलं आहे बघा. हा बिस्किट पुडा महागातले ते 140 रुपयेवाला आहे बघ. इथं काय दिसेल तर घ्यायला बघशील. पैसे व्यक्त पाहिजे. चल तू पुढं होत चल. चल आधी हा तरी बघू किती. चल याचं बिल किती होतं बघू. चल उचल घे किती वडीत घे. हे बघा बिल केवढं झालेलं आहे. तर मित्रांनो आहे ना बराच टाईम झाला आपल्याला. जवळजवळ वाजले आता 12:15 झाले. 2 तास आपल्या खरेदीमध्ये गेले आणि जरा नाश्ता करण्यासाठी आम्ही आलो आहे. आता हा टाईम झाला आहे जेवायचा पण नाश्ता करायला आलो आहे. वडापाव खायला आलो आहे. एक वडापाव खायचा आपल्याला आणि आता डायरेक्ट जायचं आहे रानवी. चला अजून चिकन वगैरे घ्यायचं आहे आपल्याला. बघू चिकन बघू. आता आपला दुसरा एक मेंबर आहे रूमवरती आहे. म्हणजे आपण टोटल 3 जण आहे. हा मेंबर आपला भाऊ दुसऱ्या रूमवरचा माहिती आहे तुला. त्यासाठी वडापाव मागितला आहे. चला वडापाव खाऊया. तू करतो का नाश्ता. अरे घे थोडं घे. एक वडापाव सांगतो घे. जेवण आला आम्ही जेवण चाललं नाही. आम्ही आता नाश्ता करतोय. काल जेवलाय तर आज होतं. चला पटकन वडापाव खाऊन घेऊया आपण. तर मित्रांनो फक्त आपला मित्र सिद्धू सुद्धा भेटलेला आहे. तर आपला सोबत होता तो पण सिद्धू आणि आपण सिद्धू भेटलेला आहे. बघा काय भाऊ तुझं नाव कसं. सिद्धेश भालेकर. सिद्धेश भालेकर ITचा मित्र आहे. मित्रांनो मित्र भेटत जातात. तलीला असल्यावरती कोण ना कोणतरी भेटतंच. कारण तलीला खूप मोठं बाजारपेठ आहे आणि तिकडे कोण ना कोणतरी भरपूर असतात माणसं आपल्या गावातली वगैरे. तर मित्रांनो आता आपण चिकन घेण्यासाठी आलो आहे. आपल्याला चिकन पाहिजे. 240 रुपये किलो आहे. आपण आता डायरेक्ट 300चे चिकन घेतो आहे. कारण आपल्याला 2 टाईम खायचं आहे. रात्रीला पण खायचं आहे, नाईटला पण पाहिजे आणि आताला पण पाहिजे आपलं चिकन. तर मित्रांनो आता आपण तलीमधून निघालो आहे आणि राणीच्या वडापमध्ये बसलो आहे टमटममध्ये. आपलं आता चिकन वगैरे सर्व घेऊन झालं आहे. सर्व मटेरियल वगैरे आपण घेतलं आहे. आता चाललो आहे राणीमध्ये. जेवायला बराच टाईम होणार आहे आपल्याला. आता बघू. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवायला या.
आपल्याकडे जेवणामध्ये बघा काय आहे, भात आहे, कांदा आहे, मिरची आहे, चिकन आहे आणि भाकरी आहे. आणि इकडं आपला चिकन आपण डब्यामध्ये घेतलं आहे. रस्सा घेतलाय आणि चिकन घेतलंय. चिकन आणि भाकरी. एक नंबर. कांदा, मिरची.